आपल्या मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये जे आपल्याला शब्द साधना नावाचं आवश्यक मराठीचं पुस्तक नवीन अभ्यासक्रमामध्ये बीकॉम भाग 1 च्या म्हणजे सत्र 1 आणि 2 च्या अभ्यासक्रमामध्ये आहे. त्याच्याविषयी आपण आता विचार करतो आहोत. या शब्द साधना त्या सत्र 2 च्या अभ्यासक्रमामध्ये आता आपण सत्र 2 च्या अभ्यासक्रमाचा विचार करतोय, सत्र 1 चा नाही. सत्र 1 ची आता तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, त्याचे पाठ त्याच्या कविता वेगळ्या आहेत. त्याच्या व्यावहारिक मराठीचा भाग वेगळा आहे. आपण आता सत्र 2 चा विचार करतो आहोत. सत्र 2 च्या अभ्यासक्रमामध्ये काही कवितांचा आपण अभ्यास केला आहे, काही कवितांची रसग्रहणं आपण समजून घेतलेली आहेत, काही कवितांचे भावार्थ समजून घेतले आहेत. तसंच आपल्याला आता जी कविता घ्यायची आहे ती आहे पुतळे नावाची कविता आहे. पुतळे. आणि ही पुतळे नावाची कविता जी आहे त्या कवितेचे कवी कोण आहेत सांगा? पुतळे कवितेचे कवी कोण आहेत? यापूर्वी आपण कोणत्या कविता घेतलेल्या आहेत सांगा? हर्षा, यापूर्वी आपण कोणत्या कोणत्या कविता घेतल्या आहेत सांगा हर्षा? सेकंड सेम. आता सेकंड सेमचा विचार करतोय ना आपण. फर्स्ट सेमचं तर झालं, आता फर्स्ट सेकंड सेमचाच विचार चाललाय ना आपला आता अभ्यास. सेकंड सेम मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये कोणत्या कविता झाल्या आतापर्यंत आपल्या सांगा? एकनाथाची भारुडे. नाही, एकनाथाची भारुडे कोणी घेतलं? एकनाथाची भारुडे घेतलंच नाही अजून आपण. एकनाथाची भारुडे घेतलं नाही आपण, क्रमाने घेत नाही कविता, लक्षात ठेवा. किंवा पाठ सुद्धा. कोणत्या कोणत्या कविता झाल्या संजय आणि तुम्हाला माहिती आहे का? सांगा पटकन, म्हणजे आपल्याला पुतळे कवितेकडे वळायचं आहे. माय कविता झाली आहे सर आपली. माय कविता झाली आहे, करेक्ट. कोणी लिहिली होती ती कविता? लिहिलेली आहे वामन निंबाळकर सर. वामन निंबाळकर. वामन निंबाळकर. दुसरी कोणती कविता झालेली आहे आपली? दणकट दणकट दंड स्नायू जैसे. कोणाची आहे कविता ती? बाळ सीताराम मेंढेकर. मंडेकर नाही, मर्ढेकर. मर्ढे नावाचं गाव आहे रत्नागिरी कोकणामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. ते त्यांचं मूळ गाव म्हणून त्यांचं नाव पडलं मर्ढेकर. बाळ सीताराम मर्ढेकर ज्यांना आपण नवकाव्याचे जनक म्हणतो. तसंच साठोत्तरी काळामध्ये ज्याप्रमाणे मर्ढेकरांचं महत्व आहे त्याप्रमाणे साठोत्तरी काळामध्ये जे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले याच्यामध्ये अस्तित्ववादी काव्याचा सुद्धा एक मोठा प्रवाह आहे. महानगरी काव्य असं पण त्याला म्हणतात. त्या महानगरी काव्याच्या किंवा अस्तित्ववादी काव्याच्या प्रमुख कवींपैकी एक कवी असलेले वसंत आबाजी डहाके यांची पुतळे नावाची कविता आपण बघतो आहोत. वसंत आबाजी डहाके यांच्या काव्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहता क्षणी लक्षात येतं ते म्हणजे त्यांची कविता विचार प्रवण कविता आहे. त्यांची कविता विचार सापेक्ष कविता आहे. त्यांची कविता भावनांपेक्षा विचारांना जास्ती महत्व देते. लक्षात घ्या. कविता म्हणजे आपण नेहमी बघतो की कविता म्हणजे भाव कविता असते. पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स टेकिंग इट्स ओरिजिन फ्रॉम द इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. भावकाव्याची किंवा कवितेची व्याख्या जी आहे ती भावनांसोबत जोडलेली आहे. काव्यामध्ये कवीच्या भावना व्यक्त होतात. तुम्हाला माहिती आहे की कुसुमाग्रजांनी एक कविता लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये वैचारिकता आहे त्या कवितेमध्ये, पण कवितेची व्याख्या करताना कुसुमाग्रज काय म्हणतात? कवितेची व्याख्या म्हणजे विचार झाला, कवितेचा विचार. पण कवितेची व्याख्या करताना महत्व कशाला देतात कुसुमाग्रज बघा. शेवटी मित्र हो, झाडही फांद्यांच्या द्वारा विस्तारत भवतालात, तसेच कविलेखकही शब्दांच्या वसाहती वसवतात आपल्याच भावात्मक विस्ताराला निवारा देण्यासाठी. म्हणजे कवीच्या व्यक्तिमत्वाचा भावात्मक विस्तार म्हणजे त्याची कविता, अशी काव्याची व्याख्या या कवितेतून कुसुमाग्रजांनी केलेली आहे. पण गंमत अशी आहे
की कुसुमाग्रजांनी लिहिली आहे विचार कविता, विचार मांडणारी कविता, काव्याविषयीचा विचार मांडणारी कविता. पण त्या विचार मांडणाऱ्या कवितेमध्ये महत्व कशाचं प्रतिपादन केलंय, तर भावनांचं महत्व प्रतिपादन केलंय, भावकाव्याचं महत्व प्रतिपादन केलंय. तर मी सांगत होतो की वसंत आबाजी डहाके हे मराठीतले असे कवी आहेत, त्यांच्या काव्याचं हे वेगळेपण आहे की त्यांची कविता विचार कविता या गटामध्ये मोडणारी कविता आहे. मराठी कवितेला जी परंपरा आहे, मोठी परंपरा जी आहे, त्याच्यामध्ये काही कवी विचार सापेक्ष काव्य लेखन करणारे आहेत. त्याच्यामध्ये केशवसुतांचं आपल्याला घेता येऊ शकतं काही प्रमाणामध्ये. त्याच्यामध्ये बी कवींचं आपल्याला मोठ्या प्रमाणात नाव घेता येऊ शकतं, की ज्यांच्या कवितेमध्ये विचार प्रधानता आहे, काही प्रमाणामध्ये आहे. मुक्तिबोधांच्या कवितेमध्ये विचार प्राधान्य आहे, म्हणून मुक्तिबोधांनी अनेक कविता, म्हणजे जे कवी विशेषतः विशिष्ट विचारांशी बांधील असतात. कुसुमाग्रजांच्या काव्यावर काही अंशी मार्क्सवादाचा प्रभाव होता, काही अंशी राष्ट्रवादाचा प्रभाव होता. त्याच्यामुळे त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला ही विचार प्रवणता किंवा विचार प्रधानता दिसते. विचार प्रवणता म्हणजे विचारांची प्रेरणा ज्या काव्याला आहे ते काव्य. केशवसुतांच्याही काव्यामध्ये ते दिसतं आपल्याला. मानवतावादी विचारांचं काव्य, सामाजिक विचारांचं काव्य. शरदचंद्र मुक्तिबोधांच्या कवितांना आपण विचार कविता म्हणतो, कारण की त्यांच्याही काव्यामध्ये अशा प्रकारची विचारांची प्रेरणा आपल्याला दिसते आणि विचार सापेक्षता जास्ती आपल्याला दिसते. मुक्तिबोधांमध्ये दिसते. आपल्या नंतरच्या काव्यामध्ये जी दलित काव्याची परंपरा आहे, त्या दलित काव्याची परंपरा त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने लिहिली जाणारी कविता आहे. त्याच्यामध्ये पण विचार प्रधानता दिसते, विचार सापेक्षता दिसते. डॉक्टर यशवंत मंजुळांची कविता किंवा नामदेव ढसाळांची कविता, या कवितेमध्ये आपल्याला ही विचार प्रधानता दिसते. नारायण सुर्व्यांची कविता जी आहे, म्हणजे दलित कामगार कवी आपण ज्याला म्हणू, त्यांची कविता दलित आणि कामगार याच्या कुठेतरी सीमारेषेवर निर्माण झालेली आहे. विद्रोही जाणीवेची, दलित जाणीवेची कविता, कामगार जाणीवेची कविता, नारायण सुर्व्यांची कविता, मार्क्सवादी विचारांच्या प्रभावाची कविता. त्याच्यामध्ये पण आपल्याला हे दिसतं. म्हणजे कुठल्या तरी विचारांनी अनुप्राणित झालेले जे कवी लेखक असतात, त्यांच्या कवितेमध्ये विचारांना प्राधान्य जास्ती असतं भावनेपेक्षा, किंवा त्यांच्या काव्यामध्ये त्यांच्या भावना या विचारांकित झालेल्या असतात, किंवा त्यांच्या भावनांवर वैचारिक गोष्टींचा प्रभाव असतो, विचारधारांचा प्रभाव असतो. म्हणजे त्यांची भावना विचारांकित झालेली आहे, विचार भावनांकित झालेले आहेत, आणि विचार आणि भावना यांच्या संमिश्रणातून त्यांची जी जाणीव तयार होते, अनुभूती तयार होते, त्या दृष्टिकोनातून ते जे जगाकडे पाहतात आणि त्याच्यातून ते आपले विचार आणि भावना काव्यातून मांडत जातात. त्यांच्या कवितेला आपण विचार कविता म्हणतो. वसंत आबाजी डहाकेंची जी कविता आहे, त्या कवितेमध्ये अशा प्रकारची विचारधारा, विचारसरणी आपल्याला प्रगट होताना दिसते. म्हणून त्यांची कविता जास्ती विचार प्रधान, विचार सापेक्ष कविता आहे. या विचार प्रधान, विचार सापेक्ष कवितेचं दुसरं वैशिष्ट्य असं असतं की ती जी कविता असते ती गद्यप्राय, गद्य प्रधान असते. ती कविता छंदमुक्त असते, लक्षात घ्या. असं आपल्याला दिसतं मुक्तिबोधांमध्ये पण, असं आपल्याला दिसतं कुसुमाग्रजांमध्ये पण. ज्या ठिकाणी त्यांचे विचार व्यक्त होतात, त्या ठिकाणी त्यांची कविता गद्यप्राय होते. ज्या ठिकाणी भाव व्यक्त होतात, भावना व्यक्त होतात, त्या ठिकाणी त्यांची कविता छंदोबद्ध होते, छंदातून व्यक्त होते. अक्षरगण वृत्तातून, मात्रा वृत्तातून, जाती वृत्तातून आणि अक्षर छंदातून व्यक्त होते. म्हणजे भावनांचं नातं हे लयबद्धतेशी असतं आणि विचारांचं नातं हे गद्यप्रायतेशी असतं. प्रतिभास निबंधन, वस्तू निबंधन, आपल्या भारतीय काव्यशास्त्रामध्ये पण या गोष्टी सांगितलेल्या आपल्याला दिसतात. किंवा आपण साहित्याचे पण जेव्हा भाग करतो की ललित साहित्य, शास्त्रीय साहित्य, त्याच्यामध्ये पण थॉटफुल एलिमेंट आणि इमोटिव्ह एलिमेंट असे दोन भाग असतात. ललितेतर किंवा वैचारिक साहित्य जे असतं, त्या वैचारिक साहित्यामध्ये किंवा शास्त्रीय साहित्यामध्ये असं म्हटलं जातं की विचार हा घटक महत्वाचा असतो, विचार प्रधानता आणि भावना प्रधानता ललित साहित्यामध्ये महत्वाची असते. आधुनिक कालखंडामध्ये काय झालं की हे जे थोडंसं एक कंपार्टमेंट होतं किंवा हे जे वर्गीकरण होतं, या वर्गीकरणाला थोडा हे देण्यात आलेला आपल्याला दिसतो, फाटला देण्यात आलेला दिसतो. सुभाषजी, मी थोड्या वेळाने फोन करतो, पिरियड आहे. असं दिसतं आपल्याला की अशा आधुनिक काळातल्या कवितांमध्ये हे जे भावनांकितता किंवा भावना प्रधानता आणि विचार प्रधानता, हे जे द्वैत आहे किंवा हे जे वेगळेपण आहे, हे जे वर्गीकरण आहे, हे गळून पडलेलं दिसतं आणि अनेक कवींच्या काव्यामध्ये विचार आणि भावना
यांचं ऐक्य झालेलं दिसतं किंवा विचारांना अधिक महत्व अनेक कवीने दिलं दिसतं. तर ही जी मी सांगत होतो की विचारप्रधानता हे जे एक वैशिष्ट्य जसं वसंत आबाजी डहाकेंच्या कवितेचं आहे, कारण की त्यांच्या काव्यावर मार्क्सवाद आणि अस्तित्ववाद या दोन विचारधारांचा प्रभाव पडलेला आपल्याला प्रामुख्याने दिसतो. ज्यांच्या काव्यावर विशिष्ट विचारधारांचा अधिक प्रभाव असतो, त्यांच्या काव्याचं रूप जे आहे, त्यांच्या काव्याचा आकृतिबंध जो आहे, तो बहुधा, पुष्कळदा गद्यप्रायतेचं रूप धारण करतो, मुक्त छंदाचं रूप धारण करतो. मुक्त पद्धतीने म्हणजे आपलं बघा, काव्यामध्ये भावना आणि गद्यामध्ये विचार असं एक समीकरण आहेच आपल्या डोक्यामध्ये आणि ते खरंही पण आहे. खरं पण आहे ते. तर अशा पद्धतीचं जे समीकरण आहे ते आपल्याला या काव्य रूपाच्या विशिष्ट आकृतिबंधावरून लक्षात येतं. म्हणून वसंत आबाजी डहाकेंची कविता आपल्याला मुक्त छंदामध्ये व्यक्त होते. गद्यप्राय शैलीमध्ये लयीमध्ये म्हणजे लयमुक्त सुद्धा असते ती. त्याला एक लय आहे. गद्याला पण लय असते. आपण लक्षात घ्या. म्हणजे गद्य आणि पद्याची व्याख्या करताना असं म्हटलंय अगदी जुन्या काळापासून, की कर्ता कर्म क्रियापद या पद्धतीने बोलीभाषेमध्ये किंवा सर्वसाधारण आपल्या भाषेमध्ये जी रचना असते त्याला गद्य म्हणतात. आणि जे लयबद्ध असतं, जे छंदोबद्ध असतं, अशा पद्धतीने जे व्यक्त होतं, त्याला पद्य असं म्हणतात. त्याला पद्य. तर गद्य आणि पद्याची ही जी संकल्पना आहे, ते लक्षात घ्या ती इथे आपल्याला दिसते. पण जेव्हा आपण गद्याचा विचार करतो, ललित गद्याचा विचार करतो, तेव्हा गद्यामध्ये सुद्धा म्हणजे वाङ्मयीन गद्यामध्ये सुद्धा लय कोणत्यातरी प्रकारची एक लय असते. ती लय त्या विचारांची असते, त्या भावनांची असते. आणि ती लय जसं आपल्याला मुक्तिबोधांच्या कवितेमध्ये दिसतं. जसं उदाहरणार्थ आपण आता ह्याच्यातून गद्य काव्य नावाचा सुद्धा प्रकार जन्माला येतो किंवा ललितबंध नावाचा प्रकार जन्माला येतो. ललितबंध हा जो वाङ्मय प्रकार आहे, तो वाङ्मय प्रकार किंवा गद्यकाव्य नावाचा वाङ्मय प्रकार याच्यामध्ये गद्यातली लय आपल्याला दिसते. तसं कुसुमाग्रज यांच्या नटसम्राट नाटकामधला तो संवाद आहे, टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं लख्तर ह्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये नि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं, की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कोणती लय दिसते? एक काव्यात्मता दिसते, एक लय दिसते आणि लयीतून काव्यात्मता येते. म्हणजे गद्यामध्ये सुद्धा काव्यात्मता असते. पद्यामध्ये तर ती अनुस्यूतच आहे, पद्यामध्ये तर ती अंगभूतच आहे. पण गद्यामध्ये सुद्धा काव्यात्मता आपल्याला दिसते. तर ही गद्य लय, ही गद्यामधली लय, ही वसंत आबाजी डहाकेंसारख्या विचारप्रधान काव्य लिहिणाऱ्या कवींमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्या अनेक कविता जर तुम्ही वाचल्या तर आपल्याला दिसतं. ईश्वर हा एक प्रचंड कीटक आहे, माझ्या मनाची प्रसन्नता खाऊन टाकणारा. त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे. वादग्रस्त पण आहे, पण प्रसिद्ध कविता आहे. तर अशा अनेक कविता आहेत. त्यांच्या नरकाची हिरवट काळीझाक असलेले हे शहर, नरकाची हिरवट काळीझाक असलेले हे शहर मला निवडून दिलं गेलंय आणि मी ते स्वीकारलंय बंद ओठांनी ललाट रेषेसारखं. नरकाची हिरवट काळीझाक असलेले हे शहर, याच्यामध्ये आपल्याला विचार दिसतो आणि याच्यामध्ये गद्यप्रायता दिसते. त्यांची एक मोठी महत्वाची प्रसिद्ध कविता आहे, मला आवडते ती कविता, नव्या शतकाची जमीन नावाची कविता आहे. त्या कवितेमध्ये पण वसंत आबाजी डहाके असंच म्हणतात. म्हणजे गद्य लयीमध्ये विचार आणि भावनांचं एक संमिलन झालेलं आपल्याला त्यांच्या काव्यामध्ये जाणवतं. हे त्यांच्या काव्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे. विचारप्रधानता हे एक वैशिष्ट्य आहे. दुसरं, अभिव्यक्तीच्या अंगाने आपण जर पाहिलं तर त्यांच्या काव्यामध्ये गद्यप्रायता आणि दुसरी एक तिसरं वैशिष्ट्य असं आहे की संवाद प्रधानता. त्यांची कविता समाजाशी किंवा समूहाशी किंवा वाचकांशी संवाद करू वाहते, संवाद साधू पाहते. लक्षात घ्या, त्यांची कविता भाषणासारखी वाटते. त्याला रेट्रिक असं शब्द आहे काव्याच्या भाषेमध्ये. रेट्रिक म्हणजे वक्तृत्व प्रधान काव्य, ज्याच्यामध्ये वक्तृत्व आहे, याच्यामध्ये संवाद आहे. अशा प्रकारची जी कविता असते ते एक आणखी एक वैशिष्ट्य त्यांच्या काव्याचं आहे.
म्हणजे विचार प्रधानता, गद्यलय प्रधानता किंवा छंदमुक्तता आणि आणि वक्तृत्व प्रधानता, संवाद प्रधानता हे त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे. त्यांची कविता संवाद करते. जसं यशवंत मोनांची कविता आहे, शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसांसाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही, त्यांच्या हाती उजेड देतो. मला मान्य नाही, दुसरी कविता आहे. मला मान्य नाही तुमच्या बोटांपुढची दिशा, मला मान्य नाही परंपरांची वर्णपाती नशा. म्हणजे काय संवाद आहे, जणू काही भाषण करतोय कवी. काय असतं, ज्यांची कविता विचारप्रधान असते, ज्यांची कविता समाजाला काही उपदेश करू पाहते, म्हणजे उपदेश प्रधान असते. संवाद प्रधानता कशातून येते? संवाद प्रधानता उपदेश प्रधानतेतून येते. जेव्हा तुम्हाला काही समाजाला सांगायचं आहे, ज्यांची कविता प्रबोधन प्रधान असते, ज्यांची कविता वैचारिक असते, ज्यांची कविता प्रचारकी असते, जर त्याच्यात ती जर अशी कविता जर फसली आणि चुकली, तर ती प्रचारकी वाटू शकते. कारण की ती प्रचार करायसाठी लिहिली जाते, असं बरेचदा आपल्या लक्षात येतं, की हे जे विचार प्रधान कविता लिहिणारे कवी असतात, म्हणजे भावप्रधान कविता न लिहिणारे जे कवी असतात, त्यांची कविता प्रचाराच्या पातळीवर जाते. कारण की विशिष्ट विचारांचा प्रचार करण्यासाठी ते काव्य लिहिताना दिसतात आपल्याला. कारण की काय, त्यांची कविता विचारप्रधान असते. कारण की त्यांच्या विचारनिष्ठा प्रबळ असतात. जशी नारायण सुर्व्यांची कविता. नारायण सुर्व्यांच्या कवितेवर टीका करताना सुधीर रसाळांनी म्हटलं होतं. किंवा नारायण सुर्व्यांच्या कवितेवर टीका करताना चित्रण खालोनकरांनी म्हटलं होतं. कारण की नारायण सुर्व्यांनी म्हटलंय, त्यांची कविता गद्यप्राय आहे, त्यांची कविता विचारप्रधान आहे. कामगार आहे, मी तळपती तलवार आहे. सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे. संवाद आहे, बोलणं आहे, भाषण चाललंय. संवाद आहे वाचकांशी, रसिकांशी, समाजाशी. कामगार आहे, मी तळपती तलवार आहे. सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे. एकटाच आलो नाही, युगाची ही साथ आहे. सावध असा, तुफानाची ही सुरुवात आहे. कामगार आहे, मी तळपती तलवार आहे. सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे. या कवितेमध्ये त्यांनी असं एका ठिकाणी म्हटलेलं होतं. त्याच्यावर मग खानोलकरांनी, चित्र खानोलकर, आरती प्रभू नावाचे फार मोठे मराठीतले कवी, त्यांनी टीका केली होती, की हे विद्यापीठ आहे तरी कुणाचे? हा विद्यापीठाचा अभ्यासक्रम कोणाचा आहे? माझे विद्यापीठ नावाचा काव्यसंग्रह आहे. हे विद्यापीठ आहे तरी कुणाचे? असा प्रश्न विचारला होता. म्हणजे याच्यामध्ये जी विचारधारा आहे, ती विचारधारा कोणती आहे? आणि त्या विचारधारेचा काही प्रश्न त्याच्यावर उपस्थित करता येऊ शकतात का? आणि अशा पद्धतीने बटबटीत पद्धतीने आणि ज्याला म्हणू प्रचारकी पद्धतीने, राजकीय पद्धतीने एखाद्या काव्यामध्ये विचारांचं आणि प्रतिपादन करणं कितपत योग्य आहे? किंवा ते त्या काव्याला काव्यात्मता प्रदान करेल का त्या अशा प्रकारच्या पद्धतीने? म्हणून त्यांनी विचारलं होतं, हे विद्यापीठ आहे तरी कुणाचे? एक कारण की सुर्व्यांची एक कविता होती, की भरल्या पोटाने अगा पाहतो जर चंद्र, आम्ही कुणाची याद केली असती. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली, असं त्यांनी म्हटलं होतं. भरल्या पोटाने अगा पाहतो जर चंद्र, आम्ही कुणाची याद केली असती. म्हणजे मराठीमधले जे भावकवी आहेत किंवा पारंपरिक भावकाव्य लिहिणारे कवी आहेत, त्यांच्यावर एक प्रकारे टीका करणारी ती कविता होती. त्यांच्यावर कटाक्ष करणारी, सूचक पद्धतीने त्यांच्यावर टीका करणारी. म्हणून त्याच्यावर चित्र खानोलकरांनी जेव्हा लेख लिहिला होता, तेव्हा त्याच्यावर आक्षेप घेतला होता. तर ही जी विचार प्रधानता असते काव्याची, ती म्हणजे विशिष्ट विचार. जसं आपल्याला वसंत आबाजी डहाकेंची ही कविता, पुतळे नावाची कविता आहे. याच्यामध्ये ते दिसतं आपल्याला, मी तुम्हाला समजावून सांगणार आहे पुढे, की पुतळे कवितेमध्ये एका विशिष्ट विचारांचा प्रभाव कसा दिसतो. गंमत म्हणजे मार्क्सवादी विचारांनी प्रभावित असलेले कवी आहेत. अस्तित्ववादी विचारांनी सुरुवातीच्या काळामध्ये ते प्रभावित होते. नंतर मार्क्सवादाने प्रभावित झालेले आपल्याला दिसतात. तर मार्क्सवादी विचारांनी प्रभावित असलेला कवी पुतळे नावाच्या कवीमध्ये पुतळे हे जे रूपक वापरतो, ते कोणत्या विचारांसाठी वापरतो? आणि खरं म्हणजे अंतर्विरोध जो आहे त्या कवितेमध्ये, तो पण आपल्याला दिसणार आहे, वैचारिक अंतर्विरोध, की ज्या प्रकारच्या विचारनिष्ठेवर आणि विभूती पूजेवर टीका करू पाहतात वसंत आबाजी डहाके, त्याच प्रकारच्या विभूती पूजेमध्ये किंवा त्याच प्रकारच्या विचारनिष्ठेमध्ये त्यांची कविता सुद्धा बद्ध आहे, असं आपल्याला दिसतं. ज्या प्रकारच्या कडव्या आणि विचारनिष्ठेवर, ज्या प्रकारच्या कडव्या भक्त आणि अशा प्रकारच्या
ज्याला म्हणून अंधश्रद्धा अशा प्रकारच्या दृष्टिकोनावर, विचारधारेवर दुसऱ्यांच्या विचारांचा संहार करण्यातच धन्यता मानणाऱ्या अशा प्रकारच्या विचारधारांवर टीका करण्याचा प्रयत्न पुतळे या नावाच्या कवितेतून ते करतात. खरं म्हणजे जी विचारधारा त्यांनी अंगीकारलेली आहे, कवीने अंगीकारलेली आहे, ती अर्धी टीका त्यांच्या त्या विचारधारेकडेच अंगुली निर्देश करते असं आपल्याला दिसतं. ते मी तुम्हाला त्यांची कविता जेव्हा आपण बघू तेव्हा आपण बघू. पण अशा ज्या विचारप्रधान कवितेची एक परंपरा मराठी आधुनिक काव्यामध्ये आहे, त्याच्यामधली एक महत्वाची साठोत्तरी काळातली अस्तित्ववादी आणि मार्क्सवादी विचारांनी अनुप्राणित झालेली कविता आणि त्या विचारांनी अनुप्राणित झाल्यामुळे त्या कवितेमध्ये आलेली गद्यप्रायता, त्या कवितेमध्ये आलेली छंदमुक्तता, त्या कवितेमध्ये आलेला एक प्रकारचा ज्याला म्हणू वक्तृत्व प्रधानता, वक्तृत्व शरणता, संवाद प्रधानता आणि अशा प्रकारचा संवाद जनतेशी संवादाची करणारी शैली त्या कवितेला प्राप्त झालेली आहे. म्हणजे आशय आणि अभिव्यक्ती याच्यामध्ये एक प्रकारचा आपण नेहमी म्हणतो ना, आशय आणि अभिव्यक्ती याच्यामध्ये अद्वैत असतं. आशय जसा आशय तशी शैली असते. ज्या कवितेचा आशय विचार प्रधान त्याची शैली गद्यप्राय हे आपल्याला पाहत आलो आहोत आपण. हे आपण कुसुमाग्रजांपासून केशवसुतांमध्ये तसं दिसत नाही आपल्याला, कारण केशवसुतांवर एक जुन्या पिढीच्या सगळ्या जुन्या याचा संस्कार असल्यामुळे त्यांनी आपल्या बहुतांशी कवितांचं शार्दूल विक्रीडित किंवा अन्य अक्षरगण वृत्तांमध्ये त्यांनी त्यांच्या कविता निर्माण केल्या. त्याच्यामुळे त्यांच्या कवितेत ती लय आलीच. त्यांच्या कवितेमध्ये आम्ही कोण म्हणून काय पुससी आम्ही असू लाडके देवाचे दिधले असे जगत हे आम्हास खेळावया पृथ्वी या प्रतिभावले विचारतो चोहीकडे लिहिल्या. शार्दूल विक्रीडित वृत्तामध्ये जरी लिहिलेली असली तरी त्याच्यातला विचार लपत नाही. त्याच्यामध्ये विचार मांडलाय त्यांनी, आव्हान केलं आहे, संवाद प्रधानता. आम्ही कोण म्हणून काय पुससी आम्ही असू लाडके. किंवा त्यांची तुतारी नावाची कविता आहे असंच आव्हान करणारी आहे, सामाजिक कविता आहे, विचारप्रधान कविता आहे. एक तुतारी द्या माझा आणून फुंकीने जी मी स्वप्राणाने भेदून टाकीन सगळी गगने दीर्घतीच्या त्या किंकाळीने. लय आपल्याला दिसते, अक्षरगण वृत्त दिसतं, छंद दिसतो, मात्र वृत्त दिसतं त्यांच्या काव्यामध्ये, पण त्याच्यातला विचार लपत नाही, विचार प्रधानता दिसते. पुढे आपल्याला कुसुमाग्रजांमध्ये दिसते, मुक्तिबोधांमध्ये दिसते ती विचार प्रधानता. ती विचार प्रधानता यशवंत मनोहरांमध्ये दिसते. मी तुम्हाला त्याचं उदाहरण सांगितलं. किंवा नामदेव ढसाळांमध्ये दिसते. माणसाने नावाची त्यांची कविता. माणसाने रस्ते उखडावेत, ब्रिज उखडावेत, रेल्वे स्टेशने, बस स्टेशने जाळावीत, माणसाने असे करावे, तसे करावे असं त्यांनी त्या कवितेमध्ये लिहिलंय. पूर्ण विचार प्रधान आणि गद्यप्राय कविता आहे. समाज प्रधान कविता आहे. एकच तीळ सर्वांनी करंडून खावा. शेवट आहे त्या कवितेचा. माणसावर सुक्त रचावे, माणसाचेच गाणे गावे माणसाने. माणसाने नावाची. तर ह्या सगळ्या विचारप्रधान कवितेच्या परंपरेमधला हा एक साठोत्तरी काळातला एक सशक्त असा कवी म्हणजे वसंत आबाजी डहाके. वसंत आबाजी डहाके त्यांचं नाव जसं गद्यप्राय आहे, लांब आहे, दीर्घ आहे, वसंत आबाजी डहाके, तशीच त्यांची कविता आहे. गद्यप्राय आहे, दीर्घ आहे, लांब लांब ओळीमध्ये चरणांमध्ये व्यक्त होणारी आहे, रेट्रिक आहे, गद्य पद्धतीने व्यक्त होणारी आहे, दीर्घ दीर्घ वाक्य संवाद फेकणारी आहे, संवाद प्रधान आहे आणि विचार प्रधान आहे. विशिष्ट विचारधारेची बांधिलकी मानणारा कवी आहे, म्हणून ती कविता अशी विचार प्रधान होते. आणि म्हणून त्याच्यामध्ये काही अंतर्विरोध सुद्धा निर्माण होतात, काही दोष सुद्धा निर्माण होतात, म्हणजे कवीने गद्य लिहावं असं वाटावं अशी त्याची कविता, अनेक कविता त्यांच्या अशा वाटतात आपल्याला, की एखादा लेख लिहिला असता तर बरं झालं असतं, लेखांचं काव्य रूपांतर त्यांनी केलंय असं आपल्याला वाटतं. तर हे जे गद्याचं आणि लेखाचं काव्य रूपांतर आपल्याला अनेक कवींमध्ये दिसतं, ते डहाक्यांच्याही कवींमध्ये एक दोष म्हणून आपल्याला दिसतं. पण त्याच्यामुळे त्यांच्या कवितेचं मोठेपण जे आहे, त्यांच्या कवितेचं प्रभावीपण जे आहे, त्यांच्या कवितेची संवाद प्रधानता किंवा संवाद क्षमता जी आहे, लोकांपर्यंत आपला जो विचार आहे, शेवटी काय आहे, साहित्यिकाचा धर्म कोणता, तो कवीचा धर्म कोणता आहे, की आपले भावना विचार जे त्याला वाटतं की ते समाजाच्या हिताचे आहे किंवा समाजातले काही प्रश्न त्याच्यातून उजागर होत आहेत, ते भावना विचार काव्याच्या माध्यमातून मांडण्यासाठी आधुनिक काळामध्ये कवी काव्य लेखन करतो. केवळ स्वांतः सुखाय आपली ती निर्मिती करत नाही. स्वांतः सुखाय तर करतोच, पण समाज हितायही करतो, सर्वजन हितायही करतो. हे सर्वजन हित आहे, बहुजन हित आहे, सकल जन हित आहे. बहुजन म्हटलं की काही लोकांना विशिष्ट जातीचा आहे तो,
आणि त्यांना म्हणायचं असतं की एक पार्टी आहे आपल्याकडे बहुजन समाज पार्टी, तसं विशिष्ट विशिष्ट जाती विशिष्ट वर्गाचा पक्ष, विशिष्ट वर्गाचा. पण बहुजन याचा अर्थ तसा नाही. बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, महाराष्ट्र धर्म वाढवावा. रामदासांनी अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुत जनासी म्हणजे सकल जन. म्हणून डॉक्टर सदानंद मोरे यांनी ह्या अशा प्रकारच्या ज्या बहुजनवादी अशा प्रकारच्या भूमिकेला सकल जनवादी असं म्हटलेलं आहे. सकल जन स्वागत आजत आहे. सकल जन, विशिष्ट जातीचा विचार नाही, सकल जनांचा. बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलंय, आपल्याला दिसतं की त्यांच्या दरबारामध्ये आणि त्यांच्या अवतीभोवती सगळ्या जातीची माणसं त्यांनी एकवटलेली आहे. बाजी प्रभू देशपांडे आणि नरवीर शिवा नाभी काशी, शिवा नाभी काशी. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या 18 पगड जातीतली माणसं त्यांच्या अवतीभोवती रेखाटली आहे त्यांनी, आणि त्याच्यातून त्यांचं हिंदवी स्वराज्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. बहुत जनासी आधारू, अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकाळ ठाई. हे जे वर्णन आहे हे महत्वाचं आहे. या वर्णनावरून आपल्याला दिसतं की सकल जनहिताय ही कविता निर्माण होते, की सकल जनहिताय अशा प्रकारची निर्माण होते कविता. आणि ही कविता केवळ स्वांतच सुखाय नसते. आधुनिक काळामध्ये कोणताही कवी केवळ स्वांतच सुखाय कविता लिहतच नाही. मग तो भावकवी असो की तो विचार कवी असो, तो प्रेम निसर्गावर कविता लिहिणारा असो की तो दलितांच्या दुःखावर आपलं काव्य लिहिणारा असो. कणणाऱ्या जीवनाच्या तळी अंतरावा जीव, पिढेतील चैतन्याचा तुला स्पर्श व्हाया. अशा प्रकारे सकल जनांच्या दुःखाने व्यथित होऊन कविता येणाऱ्या कवींमध्ये एक आहेत वसंत आबाजी डहाके. त्या वसंत आबाजी डहाके यांची कविता आपण बघतोय, त्या विचार कवितेच्या परंपरेतली कविता आहे. आणि त्या विचार परंपरेच्या कवितेमध्ये पुतळे नावाच्या कवितेमध्ये त्यांनी काय विचार मांडलेला आहे ते आपल्याला बघायला पाहिजे. मी कविता वाचतो आणि पुढच्या तासिकेमध्ये मग याचा उत्तरार्ध, या कवितेचं प्रत्यक्ष रसग्रहण, या कवितेचा प्रत्यक्ष भावार्थ, या कवितेतल्या विचारधारेमधले किंवा या कवितेमध्ये प्रकट झालेले अंतर्विरोध ते सुद्धा आपल्याला बघायचे. पुतळे कवितेमध्ये पुतळे हे एक रूपक आहे आणि हे एक रूपकात्मक कविता आहे. आधुनिक भाषेत बोलायचं तर ही प्रतिकात्मक कविता आहे. पुतळे हे एक प्रतीक आहे. ते कशाचं प्रतीक आहे? ते विशिष्ट प्रकारच्या कट्टर अशा प्रकारच्या विचारधारेचं, विशिष्ट अशा प्रकारच्या कट्टर अशा प्रकारच्या श्रद्धांचं प्रतीक आहे. या श्रद्धा ज्या असतात त्या जिहादच्या नावाखाली किंवा त्या नक्षलवादाच्या नावाखाली दुसऱ्यांचे गळे कापणाऱ्या श्रद्धा असतात. दुसऱ्यांच्या श्रद्धांना उद्ध्वस्त करणाऱ्या ज्या श्रद्धा असतात, विचारधारांच्या, धर्माच्या, पंथाच्या विचारधारांच्या. शेवटी काय आहे? धर्मपंथ आधुनिक काळातल्या विचारधारा म्हणजे प्राचीन काळातले धर्मपंथ आहे. म्हणून आपल्याला दिसतं की ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये विविध विचारांचं, शैव आणि वैष्णवांचं, संस्कृत आणि मराठीचं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या द्वैतांचा निराश करून एक प्रकारचं सामाजिक समतेचं त्या वाळवंटामध्ये ही सामाजिक लोकशाहीची निर्मिती केलेली आहे. म्हणून आपल्याला दिसतं की ते सुद्धा एक प्रकारचं त्या काळातलं एक सामाजिक अशा प्रकारचं आंदोलन आहे, सांस्कृतिक अशा प्रकारचं आंदोलन आहे आणि त्या आंदोलनातून निर्माण झालेली संतांची कविता आहे. आंदोलन जीवी कविता आहे. ज्याप्रमाणे आधुनिक काळामध्ये दलित ग्रामीण चळवळी निर्माण झाल्या आहेत, त्याप्रमाणे वारकरी संतांच्या चळवळीतून त्या काळातलं काव्य निर्माण झालं आहे. ज्या काळामध्ये त्या काव्यामध्ये समता आहे, समानता आहे आणि समरसता आहे. आणि हा समता, समानता आणि समरसतेचा संदेश देणारी कविता आहे. संत ज्ञानेश्वरांची कविता आहे, तुकोबांची कविता आहे, एकनाथांची कविता आहे, चोखामेळ्याची कविता आहे, नामदेवांची कविता आहे, जनाबाईची आहे, कानोपात्रेची आहे, सेना नाव्याची आहे, नरहरी सोनाराची आहे, सावता माळ्याची आहे, कर्ममेळाची आहे, सोयराबाईची आहे, बाबूची आहे. या सगळ्या संतांच्या
कवितेची जी मांदियाळी निर्माण केलेली आहे, त्या मांदियाळीचा जो आद्यपुरुष आहे, ते आद्यपीठ आहे मराठी संस्कृतीचं, ते म्हणजे संत ज्ञानेश्वरांचं आहे. ऐसी मती जयाची स्थिर, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. अशा प्रकारची सम्यक दृष्टी जगाकडे बघण्याची, समाजाकडे बघण्याची ज्यांच्या ठायी आहे. अयम निज परोवेती गणना लघुचेतसाम, उदार चरिताराम तू वसुधैव कुटुंबकम, मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत, आत्मवत सर्वभूषे भूतेषु यः पश्यति स पंडिता. अशा प्रकारची दृष्टी ज्याच्या ठायी आहे, तो खरा पंडित जो आहे, संत ज्ञानेश्वर महाराज. त्यांनी जे काही समतेचं एक पीठ स्थापन केलेलं आहे, त्या अशा प्रकारच्या कवितेमध्ये सुद्धा कुठलीतरी विचार अशा प्रकारची धारा आपल्याला दिसते. ती सुद्धा कविता विचार कविता आहे. ती सुद्धा कविता विचार कविता आहे. ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वरी हे विचार काव्य आहे. प्रबंध काव्य ज्याला आपण म्हणतो. अमृतानुभव आहे हे विचार काव्य आहे. त्यांची सगळीच अभंग रचना ही एक प्रकारची भावना आणि विचार यांचं अद्वैत असलेली कविता आहे. तर हे विचार काव्याचं जे काही आद्यपीठ आहे ते ज्ञानदेव आहे. आणि त्या ज्ञानदेवांच्या काव्यापासून चालत आलेल्या या परंपरेमध्ये आपल्याला दिसतं, की आधुनिक काळातले जे विविध प्रकारच्या विचारधारा आहेत, विविध प्रकारचे पंथ संप्रदाय आहेत जसे होते, ते जुन्या काळातल्या पंथ संप्रदायांचंच प्रतीक आहे. त्यांच्यामध्ये आलेली कट्टरता आपल्याला दिसते. मार्क्सवाद सारख्या विचारधारांच्या नावाखाली लक्षावधी लोकांची कत्तल या जगामध्ये झालेली या इतिहास आहे. ज्याप्रमाणे धर्म आणि पंथांच्या नावाखाली, जिहादच्या नावाखाली आणि अनेक प्रकारच्या नावाखाली कत्तल चाललेली आहे, नक्षलवादाच्या, माओवादाच्या नावाखाली कत्तल चाललेली आहे. ही विचारप्रवण कत्तल जी आहे, ही विचारप्रवण हिंसा जी आहे, या विचारप्रवण हिंसेला आपल्या काव्याचं विषय केलेला आहे पुतळे या कवीमध्ये वसंत आबाजी डहाके यांनी. आणि ते प्रतीक आहे. पुतळे कशाचं प्रतीक आहे? पुतळे हे आपल्या कडव्या श्रद्धांचं प्रतीक आहे. पुतळे हे विशिष्ट विचारधारांच्या कडवेपणाचं प्रतीक आहे. पुतळे हे आपल्या विभूती पूजेच्या मनोवृत्तीचं प्रतीक आहे. पण विभूती पूजा जी आहे, वीर विभूती पूजन जे आहे, त्याला दोन्ही बाजू आहे. कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही सत्याला या दोन्ही बाजू असतात. एक विधायक आणि विध्वंसक, ती या विचारधारेमध्ये पण आहे. कोणत्याही विचारधारेमध्ये असू शकतात त्या. आणि म्हणून या अशा प्रकारच्या विचाराला म्हणजे विभूती पूजनाला, विभूती पूजन, पुतळे नावाची कविता लिहितात वसंत आबाजी डहाके. पण आपण हेही पाहतो, या पुतळ्यांच्या माध्यमातूनच माणूस प्रेरणा घेत असतो. शिवरायाचे 8वावे रूप शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बघून प्रेरणा मिळते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची पाडापाडी आपल्या भारतामध्ये कोणी करत नाही. लेखकांनी म्हटलंय, कवींनी म्हटलंय, वसंत आबाजी डहाकेंनी, पुतळे पाडून दुसरे उभारतात. असं कुठे होतं? असं रशियामध्ये होतं, जिथे मार्क्सवाद होता. असं कुठे होतं? जिथे जिहादी मानसिकता आहे. अफगाणिस्तानमध्ये बुद्धाची मूर्ती फोडली, किंवा या देशामध्ये जे परदेशी आक्रमक आले होते, मुस्लिम आक्रमक आले होते, त्यांनी इथली मंदिरं ध्वस्त केली, इथल्या मूर्ती फोडल्या. त्या मानसिकतेमध्ये आहे. त्या मानसिकतेवरची ही कविता आहे. तरी ती वेगळ्या विचारांनी लिहिलेली असली तरी आपल्याला त्याच्यामध्ये कोणती मानसिकता दिसते? आपल्या धर्मश्रद्धांसाठी, कट्टरपणासाठी आणि दुसऱ्यांच्या जीवावर उठलेल्या हिंसक मानसिकतेमध्ये, ज्याच्यामध्ये जिहादी मानसिकता आहे, ज्याच्यामध्ये नक्षली मानसिकता आहे, त्याच्यामध्ये माओवादी मानसिकता आहे, जी दुसऱ्यांच्या विचारधारांना म्हणजे फिजिकली नष्ट करण्याचा प्रयत्न करते. ही कविता त्याच प्रकारच्या मानसिकतेकडे अंगुली निर्देश करते. पुतळे नावाची कविता आहे. मी एकदा कविता वाचतो आणि पुढल्या तासिकेमध्ये मग आपण या कवितेचा भावार्थ समजून घेऊ. पुतळ्यांना काय कळतं? तुम्ही उभे केले की ते उभे राहतात, तुम्ही खाली ओढलं की ते खाली येतात. तुम्ही म्हणजे कोण? तुम्ही म्हणजे समाज, तुम्ही म्हणजे भक्त, तुम्ही म्हणजे पुतळ्यांचे अनुयायी, तुम्ही म्हणजे महापुरुषांचे अनुयायी जे पुतळे उभारतात. पुतळ्यांना कसलीच गरज नसते उन्हा पावसात उभं राहण्याची, गरज असते तुम्हालाच पुतळ्यांची. त्यांना तुम्ही उभे करता, हारबीर घालता आणि तुमची मर्जी फिरली की दुसरे पुतळे उभे करता, मग त्यांची गाणी-बिणी गाता. उपरोधिक कविता आहे. उपरोधिक सूर लक्षात घ्या कवितेचा. रेट्रिक सूर आहे, संवाद प्रधानता आहे, निवेदन प्रधानता आहे आणि उपरोध प्रधानता पण आहे. एक पुतळा उभारला की तुम्ही एक पिंजरा तयार करता.
आणि तुम्ही उभारलेल्या पुतळ्यांचं गाणं जे गात नाहीत त्यांना त्यात टाकता, म्हणजे त्या पिंजऱ्यात टाकता. दुसरे पुतळे उभारताना पहिले पुतळे उभारणाऱ्यांना त्याच्या चौथाऱ्यात चिणणे म्हणजे चिणून मारणे. ही चिणून मारण्याची परंपरा कोणत्या कोणत्या धर्माची आहे, कोणत्या पंथाची आहे, ती मी तुम्हाला पुढच्या तासिकेमध्ये सांगेन. तुम्ही उभारलेल्या प्रत्येक पुतळ्याच्या पायाखाली ओठ बंद असलेली, हात मागे मागे बांधलेली माणसं दडपलेली असतात. एक पुतळा खाली आला की त्याच्या चौथाऱ्याच्या भग्न अवशेषातून हे उघड होत जातं. कधीतरी आपल्या हाती लाल फुलं येतील म्हणून वाट पाहणाऱ्यांच्या वाट्याला येतेही राख, कवड्या आणि हाडं. राख, कवट्या आणि हाडं. पुतळे कोसळून चौथरे नष्ट झाले नसते तर हेही कळलं नसतं. पुतळे कोसळून चौथरे नष्ट झाले नसते तर हेही कळलं नसतं, असं वसंताबाई लाख या कवितेमध्ये म्हणतात. या कवितेचा भावार्थ काय आहे, एकेका ओळीतून काय कवीला मांडायचं आहे आणि ते कसं व्यक्त झालेलं आहे, हे आपण पुढच्या तासिकेमध्ये बघू. तिथे आता आपण थांबू. धन्यवाद. नमस्कार.